नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। माताजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बौद्ध महिला धम्म परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे। गेले 25 वर्षापासून आपण सातत्याने धम्म परिषदेचं आयोजन करत असतात। यावेळी सुद्धा 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी आपण धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। नेमकी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि 25 तारखेला वृक्षारोपण पण आपण करणार आहात, तर नेमकी परिस्थिती काय आहे, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे यावर्षी जवळपास धम्म परिषदेला 25 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि 25 वर्षामध्ये ज्या समाजाने आपल्याला योगदान दिलं, ज्या उपासकाने, महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध उपासक उपासिका माझ्यासोबत 25 वर्षापासून निगडीत आहे। अशा उपासक उपासिकांचं पुण्य अर्जित होण्यासाठी आपण गेल्या 2 वर्षापासून बुद्धगयांचं बौद्ध वृक्ष मागण्याची आपली इच्छा होती। यावर्षी 25 वर्ष आहेत आणि 25व्या वर्षात काहीतरी नवीन आपण केलं पाहिजे। औरंगाबाद शहर, छत्रपती संभाजीनगर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। या भूमीमध्ये ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, अशा महाबौद्ध वृक्षाचं वृक्षारोपण आपल्याकडे झालं पाहिजे अशी फार मोठी इच्छा होती आणि म्हणून त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्या इच्छेप्रमाणे औरंगाबाद शहरातल्या छत्रपती संभाजीनगरमधल्या उपासक उपासिकांचं, महाराष्ट्रातल्या उपासक उपासिकांचं फार मोठं पुण्यकर्म आहे की आपल्याला ते बौद्ध वृक्ष झाड मिळालं। त्या बौद्ध वृक्षाची फांदी विश्वशांती बुद्धविहार भीम टेकडी या ठिकाणी येत्या 25/2/2024 दिवशी आपण सकाळी 5 वाजता औरंगाबाद शहरामध्ये त्या बौद्ध वृक्षाचं आगमन होणार आहे। त्या बौद्ध वृक्षाच्या आगमनासाठी आपली भव्य तयारी चालू आहे। भव्य रॅली चिकलठाणा विमानतळ इथून जवळपास 4 व्हीलर 2 व्हीलरच्या बस गाडी बाईकने आपल्याकडे ती भव्य रॅली आपण काढणार आहोत। त्यामध्ये तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थित राहावेत, पांढरशुभ्र वस्त्र घालून त्यांनी सोबत राहावेत आणि त्या भव्य बौद्ध वृक्षाचं वेलकम म्हणून औरंगाबाद शहरात आपण करत आहोत। ते या औरंगाबाद शहराची शान आणि मान राहील, कारण महाराष्ट्रामध्ये प्रथमतःच भीमटेकडी या परिसरात आपण बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं अशा महान बौद्ध वृक्षाची फांदी, आपण त्याला वृक्ष असं म्हणू शकतो आपण, ते आपण या ठिकाणी लागवड करणार आहोत। त्यांच्या महापूजेसाठी आपण 25 तारखेला सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत भव्य रॅली असेल आणि त्यानंतर 11 ते 12 पर्यंत आलेल्या उपासकांना भोजनदान असेल आणि त्यानंतर 1 ते 5 वाजेपर्यंत चॅन्टिंग, सूत्रपठण आणि महापरित्राण असा भव्य कार्यक्रम या ठिकाणी 25 तारखेला दिवसभर इथं कार्यक्रम असेल। हे सर्व पुण्यकर्म आपल्या सर्व उपासक उपासिकांना मिळावं, लाभावं यासाठी ही जय्यत तयारी गेल्या 2 महिन्यापासून आम्ही करत आहोत। त्याचबरोबर या भीमटेकडी परिसरामध्ये भारतात नव्हे असा मोठा 110 फुटाचा पंचशील ध्वजाचं उद्घाटन सुद्धा आपण 27-28 तारखेला करणार आहोत आणि ते उद्घाटन करत असताना त्या पंचशील ध्वजाचा कापड जवळपास उभ्या साईडला 30 फुटाचा असेल आणि आडवा मात्र 35 फुटाचा असेल, म्हणजे 30 बाय 35चा असा त्याचा कापड असेल आणि त्याचा पोल मात्र 110 फूट असेल। अशा पद्धतीने विशेष भारतामध्ये आपण या औरंगाबाद शहरामध्ये, कारण बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि म्हणून या भूमीमध्ये विशेष असं काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून उपासक उपासिकाला सुद्धा त्यांच्या पुण्यकर्म अर्जित करण्याची जाणीव व्हावी, यासाठी हे मोठा असा भव्य कार्यक्रम आपण येत्या 27 आणि 28 तारखेला अखिल भारतीय भिक्खुनी संघ आयोजित ही 25व्या धम्म परिषदेची तयारी आपण जय्यात करत आहोत। निश्चितच आम्ही उपासकाला आवाहन करतोय की आपण जास्तीत जास्त संख्येने या धम्म परिषदेला येण्याची कृपा करा। प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची असणार? या परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती धम्म परिषदेचे अध्यक्ष आहेत माननीय अनिल कुमारजी बी गायकवाड, मॅनेजमेंट डायरेक्टर ऑफ MSRDC मुंबई या धम्म परिषदेचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीचे अध्यक्ष आहेत फ्रा विदेश विच्चेरी मित्र आचन विच्चयन असे थायलंडचे प्रधान ऑफ इंडिया थाई नेपाळ धम्मदूत थायलंडचे धम्मगुरू आहेत, त्यांची टीम येत आहे आपल्याकडे। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीचे उद्घाटक माननीय अंकुशरावजी कदम, कुलाधिपती MGM विश्वविद्यालय हे आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे उद्घाटक आहेत महाउपासिका ॲडव्होकेट रंजनाताई भोसले, नगराध्यक्षा तळेगाव दाभाडी पुणे असे अध्यक्ष आणि उद्घाटक आपल्या या परिषदेला लाभलेले आहेत। त्याचबरोबर औरंगाबाद शहरातील माननीय खासदार आणि आमदार असे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत।
सर्व उपासकांना एक आमची सूचना आहे, सर्वांनी याकडे लक्ष द्यायचे आहे की जे बोधिवृक्ष आपल्याकडे येत आहे त्याचं भव्य मिरवणूक ही 25/2/2024 रोजी आहे. स्थळ आहे विमानतळ ती भीम टेकडी अशी त्याची भव्य रॅली असेल. या भव्य रॅलीमध्ये सर्व उपासक उपासिकांनी पांढरशुभ्र वस्त्र घालून त्या भव्य रॅलीमध्ये येण्याची कृपा करावी. स्थळ आहे विश्वशांती बुद्धविहार भीम टेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद असं या धम्मपरिषदेचं स्थळ आहे. परत आपल्या सर्व उपासकांनी लक्ष द्यायचे आहे की येत्या बोधिवृक्षाची फार मोठं महान पुण्य आहे, फलित पुण्य आहे. त्या पुण्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं यासाठी येत्या 25/2/2024 रोजी सकाळी 5 वाजता ठीक विमानतळावरून भीम टेकडी अशी त्या बोधिवृक्षाची महान अशी भव्य अशी रॅली सकाळी 5 वाजता ते 11 वाजेपर्यंत आपल्या बाईकने स्वतःची बाईक घेऊन 4 व्हीलर 2 व्हीलर गाडीने ही भव्य मिरवणूक या ठिकाणी पंचशील ध्वज लावून त्याचबरोबर भगवंताच्या ज्या ज्ञान प्राप्त झालं त्या बोधिवृक्षाची भव्य मिरवणूक 25/2/2024 रोजी राहील. सर्व उपासकांनी इकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त संख्येने त्या भव्य रॅलीमध्ये सहभागी व्हावं. त्याचबरोबर 17/2/2024 पासून या ठिकाणी 10 दिवसाचं विपश्यना शिबिर व सामनेरी शिबिर सुरुवात केलेली आहे. त्या विपश्यना शिबिरचे विपश्यनाचार्य आमचे पट्टे बहादूर साहेब आहेत. आमच्या पूजनीय भिक्खुनी आराधनाजी आहेत, संघशिलाजी आहेत, त्यांचे संघपालजी आहेत, आमचे पूजनीय भदंत रठ्ठपालजी आहेत आणि या ठिकाणी जमलेले सर्व उपासक उपासिका सुद्धा अनागारिका सामनेरी असे एकूण 50 लोक आपल्या या विपश्यना शिबिरमध्ये सामनेरी शिबिरमध्ये सहभागी आहेत. त्याचबरोबर 28 तारखेला महान अशा प्रसिद्ध अशा गायकांचा सुप्रसिद्ध अशा गायकांचा मग राहुल अन्विकरजी असतील, कुळबाई खरात असतील, अजयजी देहारे असतील, मेघानंद जाधव असतील, किशोर वाघ असतील, राजभाऊ शिरसाट असेल, भाग्यशाली इंगळे असतील इत्यादी गायक या बुद्ध आणि भीमगीतांच्या कार्यक्रमासाठी या भीमटेकडी परिसरामध्ये स्वइच्छेने मात्र या ठिकाणी सहभागी होतात. त्याचबरोबर येणाऱ्या उपासक उपासिकांची सेवा व्हावी त्यासाठी औरंगाबाद शहरामधून MD डॉक्टर सर्व मोफत सेवा उदाहरणार्थ डॉक्टर थोरातजी, डॉक्टर दुथळे सर, त्याचबरोबर डॉक्टर अरविंद गायकवाड, त्याचबरोबर डॉक्टर मानव पगारे, डॉक्टर संजय पगारे, आमचे इमार बाबासाहेब वाघमारे, आमच्या सिस्टर संगीता सावंत, सुनीता मस्के, त्याचबरोबर शीतल जाधव, विजया मगरे अशा अनेक सिस्टर डॉक्टर आणि सर्व डॉक्टर ऋतिजा थोरात, प्रवीण रणवीर, कैलास बनसोडे, सुनील पगडे, सुनील वानखडे असे अनेक डॉक्टर MD डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर या ठिकाणी डॉक्टर BR आंबेडकर 100 बेड हॉस्पिटल या बॅनरखाली या ठिकाणी येणाऱ्या सर्व उपासक उपासिकांची आरोग्य सेवा मोफत सेवा स्वइच्छेने मात्र या ठिकाणी करणार आहेत. तर आपण सर्वांनी या सेवेचा त्याचबरोबर विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय भिक्खुनी संघ आयोजित 25वी बौद्ध महिला धम्म परिषद 2024 मध्ये होणारी जी परिषद आहे या परिषदेसाठी येण्याची आपण सर्वांनी जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी येण्याची कृपा करावी असे आपल्या सर्वांना मी आवाहन करतो. सर्वांना मंगल कामना करतो.